पुणे शहरामध्ये पहाटे भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे। शहरातल्या कॅम्प परिसरातल्या शिवाजी मार्केटला पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती। या आगीमध्ये 25 दुकानं जळून खाक झाली आहेत। सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले। सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही। याबाबत अधिक माहिती द्यायची झाली तर पुण्यातल्या कॅम्प परिसरामध्ये शिवाजी मार्केट आहे। या मार्केटमध्ये मटण आणि चिकनची दुकाने आहेत। आज पहाटे 4च्या सुमारास या मार्केटमध्ये एका दुकानात आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला कळवण्यात आली। त्यानंतर तातडीने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण मार्केटजवळ भीषण आगीचं स्वरूप दिसून आलं। या आगीमध्ये तब्बल 25 दुकानं जळून भस्मसात झाली आहेत। दुर्दैवाने दुकानात असणाऱ्या कोंबड्या आणि बकऱ्यांचा मात्र आगीत जळून मृत्यू झालाय। अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी 8 गाड्या वापरल्या। तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। मात्र अजूनही ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण समजून आलेलं नाही। दरम्यान अनेक वर्षांपासून जुनं असं हे शिवाजी मार्केट आहे आणि तिथे कुठल्याही पद्धतीने आगीसाठीची यंत्रणा सुद्धा दिसून आलेली नाही, तर फायर ऑडिट सुद्धा झाल्याचं समोर येत नाहीये। या सगळ्याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। लोकमतला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आमच्या फेसबुक पेजलाही आवर्जून फॉलो करा।